नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरी राजेंद्र जगताप। आज आपण मराठी हा विषय अभ्यासत आहोत। पहा, स्क्रीनवरती मी तुम्हाला शेअर केलेला आहे। स्क्रीनवरती आपल्याला काय दिसतंय तर भारत देशाचा नकाशा, बरोबर। मग आपण सर्व भारताचे रहिवासी आहोत, म्हणजेच आपण सर्व भारताचे नागरिक आहोत आणि भारत हा आपला देश आहे। तर मग म्हणजे आपण आपल्या देशामध्ये राहतो, तर आपली काही कर्तव्य असतात जी आपल्याला कर्तव्य पार पाडायची असतात। म्हणजेच की आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, त्यानंतर आपल्या आजूबाजूचा जो काही निसर्ग आहे त्या निसर्गामध्ये आपण नेहमीच म्हणजे रोजच फिरतो, वावरतो। मग आपण आपल्या देशाला स्वच्छ ठेवणं हे सुद्धा आपलं कर्तव्यच आहे आणि आपण आपल्या समाजाशी बांधील असणं हे सुद्धा आपलं एक कर्तव्यच आहे आणि आपण समाजाशी बांधील असतो, म्हणजेच समाजातील सजीव निर्जीव या घटकांशी आपले नाते आहे। मग असंच आज आपण एका मुलाचा जो धडा बघत आहोत, तर आपला धड्याचं नाव आहे खरा नागरिक आणि या धड्याचे लेखक आहे सुहास बारटक्के। मग या खरा नागरिक या धड्यामध्ये जो मुलगा आहे त्याचं नाव आहे निरंजन आणि हा निरंजन जो आहे त्याला बेफिकीर वागण्याच्या प्रवृत्तीचा खूप राग येत असतो। मग बघा, शालेय अभ्यासक्रमातून आपल्या अंगी कोणती मूल्ये रुजतात तर शालेय अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, आदर, जबाबदारी, करुणाची काठी ही इत्यादी शिस्तीची मूल्य, महत्त्वाची मूल्य रुजतात। मग पहा, तुम्हाला इथं काय दिसतंय तर एका वर्गातलं चित्र दिसतंय, बरोबर। मग याच्यामध्ये काय आहे तर भडसावळे गुरुजी आणि निरंजन। मग पहा, निरंजन आज सकाळी भल्या पहाटे उठून अभ्यासाला बसला। का बसला तर त्याचा आज शेवटचा नागरिकशास्त्र हा पेपर होता। मग पहा, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे तीनही विषय अभ्यासाला खूप अवघड असे असतात। मग या तीनही विषयांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो। मग भडसावळे गुरुजींनी सांगितलेलं असतं की पहाटेची सकाळची वेळ ही अभ्यासाला योग्य असते आणि भडसावळे गुरुजी यांनी दिलेला योग्य सल्ला होता। मग तेव्हा अभ्यास खूप छान होतो आणि प्रसन्न वातावरणात जर आपण एखादा श्लोक पाठ केला तर तो चटकन पाठ होतो। मग तसंच हा जो निरंजन आहे तो भडसावळे गुरुजींवर त्याची खूप म्हणजे अत्यंत अशी त्याची श्रद्धा होती आणि भडसावळे गुरुजींचंही निरंजनवरती खूप प्रेम होतं, कारण निरंजन हा त्यांचा लाडका विद्यार्थी आणि तो लाडका कसा तर त्यालाही कारण होतं। कारण असंच आपण विद्यार्थी शिक्षकांचे लाडके असतात का तर नाही, तर विद्यार्थी जो आहे तो निरंजन तो अत्यंत गुणी आणि खूप हुशार होता। आणि भडसावळे गुरुजी जे आहेत ते निरंजनचा शालेय खर्च जो आहे म्हणजेच त्याचा वह्या पुस्तकांचा खर्च जो आहे तो संपूर्ण खर्च भडसावळे गुरुजी करत असत। मग पहा, निरंजन जो आहे त्याचे लहानपणीच आईवडील वारलेले असतात, म्हणजे त्याला स्वतःचं असं कुणीही नसतं। मग त्याचे आईवडील जे आहेत ते निरंजन लहान असतानाच ते वारले होते आणि तो त्याच्या मामाकडे राहत होता। मग मामाकडे राहत असताना त्याचा मामा जो आहे त्या मामाने काय केलं होतं तर त्याला काही दिवसांनी त्याच्या एका लांबच्या नात्यातल्या मावशीकडे नेऊन सोडलं होतं आणि ही जी त्याची मावशी आहे त्या मावशीकडेच तो राहून आपलं शिक्षण पूर्ण करत होता आणि मावशीच्या घरातील जे काही काम असेल जे पडेल ते काम निरंजन काय करायचा करत असायचा। आणि मावशीचं घर जे आहे ते डोंगराच्या पायथ्याशी होतं आणि मावशीच्या गावातून म्हणजे मावशीच्या गावात जायचे असताना एक नदी पार करून ती जावे लागत असायचं। परंतु आता कोकण रेल्वेचा एक छान पूल तयार झाला होता। पहा, आपल्याला इथे एक रेल्वे दिसते, म्हणजे रेल्वेचा रूळ दिसतो आहे। मग असंच निरंजनच्या मावशीच्या गावातसुद्धा आता काय झालं होतं तर कोकण रेल्वे आलेली होती आणि ह्या रेल्वेचा जो पूल आहे तो पार करून मावशीच्या गावामध्ये जावं लागत असायचं आणि मग या पुलावरून जाणं आता खूप काय झालं होतं निरंजनसाठी सोपं झालेलं होतं। मग पहा, आपण निरंजनचा जो पाठ आहे म्हणजेच खरा नागरिक हा जो पाठ आहे हा आपण अशा प्रकारे आज अभ्यासलेला आहे आणि उर्वरित पाठ जो आहे तो आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत। मग पहा, निरंजनच्या शिक्षकाचं नाव काय होतं तर निरंजनच्या शिक्षकाचे नाव भडसावळे गुरुजी असे होते आणि निरंजनला कोणत्या प्रवृत्तीचा राग येत असे तर निरंजनला लोकांच्या बेफिकीर वागण्याचा राग येत असे। पहा,
गावापासून दूर डोंगरावरती डॅश मावशीचे घर होते. मग कोणत्या मावशीचं कोण होतं तर गावापासून दूर डोंगरावर निरंजनच्या मावशीचे घर होते. आणि वह्या पुस्तकांचा खर्च डॅश गुरुजींनी केला. तर याचं उत्तर काय आहे तर वह्या पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजींनी केला. पहा, आज आपण खरा नागरिक हा पाठ अभ्यासला आणि याच्यावरती मी तुम्हाला स्वाध्याय देत आहे. आजचा तुमचा स्वाध्याय असणार आहे मी या देशाचा नागरिक. या विषयावरती तुम्हाला काय करायचं आहे, निबंध लिहून आणायचा आहे. कळालेलं आहे सर्वांना?